कुंभ राशी. तुम्हाला हरवू शकेल असा कोणीही जन्माला आलेला नाही. हे काही साधे वाक्य नाही, तर त्या बदलाची सुरुवात आहे, जो बऱ्याच काळापासून तुमच्या दिशेने सरकत होता. आता परिस्थिती पूर्णपणे बदलणार आहे. जे लोक आतापर्यंत तुम्हाला कमकुवत समजत होते, ज्यांनी तुमच्या शांततेला तुमचा पराभव मानला, जे तुमच्या संयमाची आणि सहनशीलतेची चेष्टा करत होते, तेच लोक लवकरच आपल्या विचारांवर पश्चाताप करणार आहेत. कारण जेव्हा वेळ एखाद्या माणसाच्या बाजूने उभी राहते, तेव्हा त्याला थांबवण्याची ताकद या जगात कोणामध्येही नसते. अनेकांनी तुमच्या वाटेत अडथळे निर्माण केले, तुमचा आत्मविश्वास तोडण्याचा प्रयत्न केला, तुम्हाला मागे ढकलण्याचे कारस्थान रचले. पण त्यांना हे माहीत नव्हते की एखाद्याला जितके दाबले जाईल, तितक्याच जोमाने तो माणूस उसळी मारून परत येतो. आणि आता तीच दमदार पुनरागमन होणार आहे. आता तुमची पावले थांबणार नाहीत. आता तुमच्या कष्टाची चीज होणार आहे. आता तुमच्या नावाची चर्चा तिथपर्यंत पोहोचेल जिथे कधी तुमचा उल्लेखही केला जात नव्हता. म्हणूनच हा आवाज शेवटपर्यंत लक्षपूर्वक ऐका, कारण पुढचा प्रत्येक शब्द तुमच्या आयुष्याला नवीन दिशा देणारा संकेत असू शकतो. जर तुमचा विश्वास असेल की तुमची वेळ बदलत आहे, तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा. कारण असे म्हटले जाते की जो माणूस सकारात्मक ऊर्जा स्वीकारतो, तोच सर्वात आधी त्याचे परिणाम पाहतो. आणि जर तुम्हाला असेच प्रेरणादायी आणि जोशपूर्ण संदेश रोज ऐकायचे असतील, तर चॅनलला सबस्क्राईब करून आमच्या कुटुंबाचा भाग नक्की बना. कारण पुढे येणाऱ्या गोष्टी तुमच्या आत्मविश्वासाला आधीपेक्षा कित्येक पटीने मजबूत करणार आहेत. मित्रांनो, संघर्षातूनच असाधारण माणसाचा जन्म होतो. लक्षात ठेवा, जग नेहमी त्याच माणसाची परीक्षा घेते, ज्याच्यामध्ये काहीतरी मोठे करण्याची क्षमता असते. म्हणूनच जर तुमच्या आयुष्यात संघर्ष आला, जर लोकांनी तुमची साथ सोडली, अगदी तुमच्या जवळच्या लोकांनीही तुमच्या हेतूवर संशय घेतला, तर याला तुमचा पराभव समजू नका. कारण हेच ते क्षण असतात, जे एका सामान्य आणि असाधारण माणसामधला फरक ठरवतात. आज जे लोक तुम्हाला पाहून हसत आहेत, तेच उद्या इतरांना तुमच्या यशाच्या गोष्टी सांगणार आहेत. जे तुम्हाला पाडण्यासाठी रात्रंदिवस कट रचत होते, ते स्वतःच्या जाळ्यात अडकतील. कारण सत्य आणि कष्टाचा वेग जरी सुरुवातीला कमी दिसत असला, तरी जेव्हा तो ध्येयापर्यंत पोहोचतो, तेव्हा इतिहास बदलून टाकतो. तुमच्या आत जी आग आहे, ती कोणाची वाईट नजर, कोणाचा जळफळाट किंवा कोणाचीही नकारात्मक विचार विझवू शकत नाही. उलट प्रत्येक विरोध तुम्हाला आधीपेक्षा जास्त मजबूत बनवत आहेत. आता तुमच्या आयुष्याचे ते सोनेरी पान उघडणार आहे, जिथे तुम्हाला कोणासमोरही स्वतःला सिद्ध करण्याची गरज पडणार नाही. तुमची कामगिरीच तुमची ओळख बनेल. तुमचा आत्मविश्वास तुमची सर्वात मोठी ताकद असेल आणि तुमचे यश त्या लोकांसाठी सर्वात मोठे उत्तर ठरेल, ज्यांनी कधी काळी तुम्हाला कमकुवत समजले होते. म्हणूनच आपल्या मनातून भीती काढून टाका. आपली पावले थांबवणे बंद करा आणि विश्वास ठेवा की जे तुमच्या नशिबात लिहिले आहे, ते जगातील कोणतीही शक्ती तुमच्याकडून हिरावून घेऊ शकत नाही. मित्रांनो, सर्वात धोकादायक माणूस कोण असतो? लक्षात ठेवा, या जगात सर्वात धोकादायक तो माणूस नसतो ज्याच्याकडे सर्वात जास्त ताकद असते, तर तो माणूस सर्वात धोकादायक असतो ज्याने प्रत्येक दुःख शांतपणे सहन केले आहे, ज्याने प्रत्येक अपमान आपल्या मनात गाडून टाकला आहे, ज्याने प्रत्येक फसवणुकीनंतर आणि धक्क्यानंतर सुद्धा हसणे सोडले नाही, आणि ज्याने आपल्या पराभवाला आपला शेवटचा टप्पा मानण्यास साफ नकार दिला आहे. अशा माणसाला हरवणे अशक्य असते, कारण त्यांच्याकडे गमावण्यासाठी काहीच उरलेले नसते आणि जिंकण्यासाठी संपूर्ण जग असते. तुमच्यासोबतही काहीसे असेच घडले आहे. तुम्हाला वारंवार थांबवण्यात आले, तुमची पावले कमकुवत करण्याचा प्रयत्न केला गेला, तुमचा आत्मविश्वास तोडण्यासाठी न जाणे किती गोष्टी बोलल्या गेल्या. तुमच्या स्वतःच्याच लोकांनी तुमच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले, तुमच्या कष्टाची चेष्टा केली, तुमच्या स्वप्नांना हवेत उडणारा एक भ्रम म्हटले. पण त्यांना काय माहीत की तुम्ही वरून जितके शांत दिसता, आतून तितकेच मजबूत होत चालला आहात.
प्रत्येक जखमेने तुम्हाला अधिक मजबूत केले. प्रत्येक अपयशाने तुम्हाला आधीपेक्षा जास्त समजूतदार बनवले. प्रत्येक फसवणुकीने तुम्हाला माणसाची खरी ओळख शिकवली आणि प्रत्येक संकटाने तुमच्यामध्ये ती हिंमत निर्माण केली, जी आता कोणीही तोडू शकत नाही. आता ती वेळ येत आहे, जेव्हा तुमचे कष्ट बोलणार आहेत, तुमचे नशीब बदलणार आहे आणि तुमची ओळख एवढी मोठी होणार आहे की जे लोक कधी तुम्हाला ओळखण्यास नकार देत होते, तेच लोक आता तुमच्याशी आपले नाव जोडण्यासाठी धडपडतील. मित्रांनो, काळोखाच्या रात्रीनंतरच प्रकाशमय सकाळ होते. म्हणूनच आज जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा संघर्ष खूप मोठा झाला आहे, तर फक्त थोडा अजून संयम ठेवा. कारण सर्वात काळोख्या रात्रीनंतरच सर्वात प्रकाशमय सकाळ उजाडते. तुमच्या आयुष्यातील तो प्रकाश आता दूर नाही. लवकरच तुमच्यासमोर अशा संधी येतील ज्यांची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. ज्या दारावर तुम्ही वर्षानुवर्षे थाप मारलीत आणि ती कधी उघडली नाहीत, आता तीच दारे तुम्ही पोचण्यापूर्वीच उघडताना दिसतील. जे लोक तुम्हाला पाहून रस्ता बदलत होते, तेच लोक तुमच्यासमोर आदराने मान झुकवतील. जे तुम्हाला कमकुवत समजून हसत होते, तेच लोक आता तुमच्या यशाचे दाखले देतील. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तुम्हाला कोणाकडूनही बदला घेण्याची गरज पडणार नाही. कारण वेळ स्वतः तुमच्या बाजूने प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देईल. हीच वेळेची सर्वात मोठी ताकद असते. ती काहीही न बोलता प्रत्येक माणसाला त्याची खरी जागा दाखवून देते. आपला विश्वास कधीही कमकुवत होऊ देऊ नका. आपली हिंमत कधीही तुटू देऊ नका आणि आपली पावले कधीही थांबवू देऊ नका. कारण आता जो प्रवास सुरू होणार आहे, तो तुम्हाला अशा शिखरावर घेऊन जाईल जिथे पोहोचण्याचे स्वप्न पाहण्याची हिंमतही खूप कमी लोक करू शकतात. खरी लढाई स्वतःच्या भीतीशी आहे. मित्रांनो, काही बदल असे असतात जे अचानक दिसत नाहीत. ते हळूहळू माणसाच्या आयुष्याला अशा वळणावर घेऊन जातात जिथे मागे वळून पाहिल्यावर प्रत्येक संघर्षाचा खरा अर्थ समजू लागतो. कदाचित तुमच्यासोबतही सध्या तोच काळ सुरू आहे. तुम्हाला वाटत असेल की कष्ट तर खूप केले, पण हवे तसे परिणाम मिळाले नाहीत. अनेकदा असेही वाटले असेल की आता सर्व काही सोडून द्यावे, कारण प्रत्येक प्रयत्नानंतरही ध्येय दूरच दिसत राहिले. पण सत्य हेच आहे की सर्वात मोठे यश नेहमीच सर्वात कठीण प्रतीक्षेनंतर मिळते. जो माणूस प्रत्येक संकटाचा सामना करूनही आपली पावले थांबवत नाही, तोच एक दिवस सर्वात उंच शिखरावर उभा असलेला दिसतो. लोकांचे बोलणे बदलत राहते, परिस्थिती बदलत राहते, पण जो माणूस आपल्या ध्येयावर ठाम राहतो, त्याचा परिणाम एक दिवस संपूर्ण जग पाहते. आज जे लोक तुमच्याकडे दुर्लक्ष करत आहेत, कदाचित उद्या तेच लोक तुमची एक झलक पाहण्यासाठी ताटकळत राहतील. आपल्या मनात कोणाबद्दलही आकस किंवा द्वेष ठेवू नका. आपले संपूर्ण लक्ष फक्त आपल्या ध्येयावर ठेवा. कारण जेव्हा माणूस आपल्या कामाने उत्तर देतो, तेव्हा शब्दांची गरज आपोआप संपून जाते. लक्षात ठेवा, तुमची खरी लढाई दुसऱ्या कोणाशी नसून त्या भीतीशी आहे जी तुम्हाला पुढे जाण्यापासून रोखते. त्या संशयाशी आहे जो वारंवार तुमच्या मनात हा प्रश्न निर्माण करतो की तुम्ही खरोखर यशस्वी होऊ शकाल का? ज्या दिवशी तुम्ही त्या भीतीवर विजय मिळवाल, त्याच दिवशी अर्ध ध्येय आपोआप तुमच्या पायाशी असेल. म्हणूनच आज स्वतःला एक वचन द्या की रस्ता कितीही कठीण असला, कितीही अडथळे समोर आले, तरी तुम्ही मागे हटणार नाही. कारण जो माणूस शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न करतो, तोच इतिहास रचतो. तुमचा अनुभवच तुमची सर्वात मोठी संपत्ती आहे. एक वेळ अशी येते जेव्हा माणसाला हे समजू लागते की त्याची सर्वात मोठी संपत्ती पैसा किंवा सोबतीला असलेले लोक नसून त्यांचा संयम आणि आत्मविश्वास असतो. कारण जेव्हा संपूर्ण जग तुमच्या विरोधात उभे ठाकलेले दिसते, तेव्हा हाच आत्मविश्वास तुमचा सर्वात मोठा सहारा बनतो. तुम्ही कदाचित अनेकदा अनुभवले असेल की ज्या लोकांबद्दल तुम्ही मनापासून चांगले विचार केलेत, तेच लोक सर्वात आधी तुमच्या विरोधात उभे राहिले. ज्यांच्यासाठी तुम्ही स्वतःच्या वेळेची पर्वा केली नाही, तेच लोक तुमच्या संघर्षाची चेष्टा करू लागले.
पण प्रत्येक अनुभव आपल्यासोबत एक धडा घेऊन येतो. काही लोक तुमच्या आयुष्यात साथ देण्यासाठी नाही, तर तुम्हाला मजबूत बनवण्यासाठी येतात. ते तुम्हाला त्रास देऊन निघून जातात. पण जाता जाता तुम्हाला इतके मजबूत बनवून जातात की त्यानंतर कोणताही माणूस तुम्हाला सहज तोडू शकत नाही. भूतकाळातील प्रत्येक दुःखाला एका धड्यासारखे लक्षात ठेवा, ओझ्यासारखे नाही. कारण जो माणूस आपल्या जुन्या जखमांचे ओझे वाहत राहतो, तो नवीन ध्येयापर्यंत कधीच पोहोचू शकत नाही. आता वेळ आली आहे की तुम्ही तुमच्या आत दडलेल्या त्या शक्तीला ओळखावे. तुमच्या स्वप्नांना पुन्हा तोच आधार द्या, ज्याचे ते मानकरी आहेत. लोकांच्या बोलण्यावर नाही, तर आपल्या कर्मावर विश्वास ठेवा. कारण जग नेहमी परिणाम पाहते, संघर्ष नाही. जेव्हा यश तुमच्या चरणी येईल, तेव्हा कोणीही ते विचारणार नाही की तुम्ही किती रात्री जागून काढल्या होत्या, किती वेळा खचून स्वतःला सावरले होते. लोक फक्त तुमचे ध्येय पाहतील, पण त्या ध्येयापर्यंत पोहोचण्याचा प्रवास फक्त आणि फक्त तुम्हालाच ठाऊक असेल. मित्रांनो, जमिनीखालील बीज एक दिवस विशाल वृक्ष बनते. कोणताही माणूस तोपर्यंत हारत नाही जोपर्यंत तो स्वतः मनातून हार मानत नाही. म्हणूनच आपल्या आत हा विश्वास नेहमी जिवंत ठेवा की तुमची कहाणी अजून संपलेली नाही, तर तुमच्या आयुष्याचे सर्वात सोनेरी पान अजून लिहिणे बाकी आहे. आता मागे वळून पाहण्याची वेळ नाही. आता प्रत्येक पाऊल पुढे टाकण्याची वेळ आहे. जेव्हा ध्येयापर्यंत पोहोचण्याची वेळ जवळ येते, तेव्हाच रस्ता सर्वात कठीण होतो. म्हणूनच आज जर तुम्हाला सर्व बाजूंनी अडथळे दिसत असतील, तर याला पराभवाचे संकेत समजू नका. सोपे रस्ते कधीही मोठी ओळख निर्माण करत नाहीत. मोठी ओळख नेहमी त्याच लोकांना मिळते, ज्यांनी कठीण रस्त्यावर चालण्याचे धाडस दाखवलेले असते. आज कदाचित तुम्हाला तुमच्या कष्टाचे पूर्ण फळ दिसत नसेल, पण याचा अर्थ असा अजिबात नाही की तुमचे कष्ट वाया जात आहेत. जमिनीच्या आत गाडलेले बीज सुद्धा अनेक दिवस वर दिसत नाहीत, पण जेव्हा ते जमिनीबाहेर येते, तेव्हा एका अवाढव्य वृक्षाची निर्मिती होते. अगदी त्याचप्रमाणे तुमचा प्रत्येक छोटा प्रयत्न, प्रत्येक छोटा त्याग आणि प्रत्येक छोटा संघर्ष तुमच्या भविष्याचा भक्कम पाया तयार करत आहेत. कोणताही प्रयत्न छोटा नसतो. प्रत्येक दिवस तुम्हाला त्या ध्येयाच्या थोडे अधिक जवळ घेऊन जात आहे. जिथे पोहोचून तुम्हाला स्वतःचा अभिमान वाटेल. त्या दिवशी तुम्हाला जाणीव होईल की जर मधल्या वाटेतच हार मानली असती, तर कदाचित हा सुंदर दिवस कधीच पाहायला मिळाला नसता. आत्मविश्वास ही बाजारात मिळणारी वस्तू नाही. तो प्रत्येक त्या दिवशी तयार होतो जेव्हा तुम्ही पडून पुन्हा उभे राहता. तो प्रत्येक त्या क्षणी मजबूत होतो जेव्हा संपूर्ण जग तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करते आणि तरीही तुम्ही आपली पावले पुढे टाकता. दुसऱ्या कोणाचे यश पाहून आपल्या प्रवासाला लहान समजू नका. तुमची वेळही येईल, पण त्यासाठी तुम्हाला सतत पुढे जात राहावे लागेल. जो थांबतो तो ध्येयापर्यंत पोहोचण्यापूर्वीच हारतो, पण जो चालत राहतो त्याच्यासाठी प्रत्येक नवीन दिवस एक नवीन संधी घेऊन येतो. म्हणूनच आपल्या मनात आशेचा दिवा नेहमी पेटता ठेवा. कारण हीच आशा एक दिवस तुमच्या स्वप्नांना सत्यात बदलण्याचे सर्वात मोठे कारण बनेल.